मित्रांनो, आज तुम्हाला ही गोष्ट ऐकून नक्कीच नवल वाटेल. मात्र मित्रांनी अख्खी पाण्यावर जी आहे शेती केलेली आहे. एका जाहिरातीनं नशीब बदललं. दोन मित्रांनी सुरू केलेली पाण्यातील शेती, अनोखी शेती वर्षाला करतात कोट्यावधीची कमाई. नेमकं काय आहे हे प्रकरण? नेमकं काय या मित्रांनी केलं आणि वर्षाला कोट्यावधी रुपये शेतीतून कसे काढतात? नेमकं पैशाबद्दलचं माहिती काय? कोटी रुपये काढणं म्हणजे काय असतं? कोणती फार्मिंग नेमकं करतात? आजच्या व्हिडिओमार्फत आपल्याला ही सगळी खास स्टोरी बघायची आहे, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी एक मोठं उत्साहाचं वातावरण येऊ शकतं. बघा, फॅक्टरीत काम करणाऱ्या दोन मित्रांनी जीवनात काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार केला होता. दरम्यान एका जाहिरातीमुळे त्यांना व्यवसाय संबंधी प्रशिक्षणाची संधी मिळाली आणि आज त्यांनी व्यवसायाला जोरावर कोट्यावधीचं साम्राज्य उभा केलं. दोन मित्रांनी एका टेक्स्टाईल फॅक्टरीतील नोकरी सोडून पर्ल फार्मिंग म्हणजेच कशाची तर मोत्यांची शेती व्यवसायात पदार्पण केले. बघा मित्रांनो, मोत्यांची शेती हा एक शेतीचा भाग आहे. मध्य भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर म्हणजे CIFAच्या पर्ल फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सुरुवातीला जवळपास 3.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी सुरुवात केली आणि आज जयश्री पर्ल फार्मिंग या ब्रँड अंतर्गत ते 1 कोटी रुपयांपर्यंत टर्नओव्हर मिळवत आहेत. परदेशातही ते मोती विकतात आणि अक्षरशः ही मोत्याची शेती होती कशी, काय आहे नेमकं प्रकरण, कशाबद्दल जे आहे एवढी कोट्यावधीची कमाई केली आणि आपल्यासारख्याला ही करता येते का, हाही प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होत असेल तर तुम्हाला समोर सगळ्या प्रश्नाची उत्तर भेटणार आहेत. बघा, जाहिरातीवर त्या मित्रांची नजर पडली. शैलेंद्र आणि राजेश असे अनेक वर्षांपासून हरियाणात फॅक्टरीमध्ये काम करणारे साधे वर्कर होते. त्यांची कमाई फार कमी होती. म्हणजे साल 2013 मध्ये कामाच्या दरम्यान राजेश इंटरनेटवर त्याची नजर भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर म्हणजे CIFAच्या पर्ल फार्मिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या एका जाहिरातीवर पडली. त्या जाहिरात पाहिल्यानंतर मात्र दोन मित्राला उत्सुकता जागली की नेमकं हे प्रकरण कसं होऊ शकतं, नेमकी ही शेती कशी होऊ शकते आणि या शेतीमध्ये असं काय आहे की बाबा हे आपल्याला प्रशिक्षण देणार आणि लाखो रुपये जे आहेत, करोडो रुपये जे आहेत आपल्याला कमवता येणार. त्या दोन मित्रांना जिज्ञासा जागली, उत्सुकता जागली. त्या दोन मित्रांना लक्षात आलं की असं काहीतरी होऊ शकतं का. आणि खरं तर सुरुवातीला त्यांचा विश्वास त्यावर बसत नव्हता किंवा सुरुवातीला त्यांचं मनही नव्हतं. मात्र मध्ये जागलेली जिज्ञासा नेमकं काय आहे. राजेशचे लगेच शैलेंद्रला बोलवले. शैलेंद्रने आश्चर्याने विचारले, मोतीची शेती हे काय असतं? त्यांनी यापूर्वी असं कधीच काही ऐकलं नव्हतं. पण हा विचार त्यांच्या मनात घर करून गेला. नेमकं हा प्रकरण काय आहे, मोत्याची शेती असते कशी आणि यानंतर मात्र ही मोत्याची शेती केल्यानंतर काय फायदा होऊ शकतो, करोडो रुपये आपण ह्याच्यातून कमवू कसे शकतो, अशी जिज्ञासा त्या दोन मित्रांना जागली. म्हणून दोन्ही मित्रांना आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न होते. म्हणजे प्रत्येकाची हौस होती आणि प्रत्येकाला वाटत होतं की जिंदगीमध्ये आपणही स्वतंत्र झालो पाहिजे, दोघंही आपण श्रीमंत झालो पाहिजे. प्रत्येकाकडे जे आहे आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे वस्तू घेण्याची संधी भेटली पाहिजे. आणि आता जी काही हे काही दिसत आहे ही एक संधी त्यांना आपलं नशीब बदलण्याची वाट बघत आहे असंच वाटलं होतं. आणि यानंतर मात्र त्यांना जे आहे लक्षात आलं, प्रशिक्षण कला आणि विज्ञान दोन्हीची शिकवण कशी असते. स्वतःचे बॉस बनण्याच्या कल्पनेने प्रेरित होऊन शैलेंद्र आणि राजेश यांनी या नवीन कामाला सुरुवात करण्याचे धाडस केले. त्यांनी CIFAच्या भुवनेश्वर येथे होणाऱ्या 2 दिवसाच्या प्रशिक्षण कोर्समध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना काहीच माहीत नव्हते की नेमकं कशाबद्दल प्रशिक्षण देणार आहेत आणि काय प्रशिक्षण आहे किंवा आपण या प्रशिक्षणामध्ये सामील होऊ शकतो का नाही किंवा आपल्या प्रशिक्षणासाठी लागणारा खर्च किती आहे. मात्र त्यांना निर्णय घेतल्यानंतर या निर्णयावर त्याची मित्र कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी विचारलं की फॅक्टरीची नोकरी सांभाळून शेती कशी कराल, जर अयशस्वी झाला तर काय होईल. पण शैलेंद्र आणि राजेश यांनी सततच्या पैशाच्या तंगीच्या भीतीने अनोळखी मार्गावर चालण्याच्या भीतीपेक्षा खूप मोठी होती. प्रशिक्षणामध्ये त्यांनी खूप काही शिकायला मिळाले. तिथे त्यांनी मोती शेतीच्या बारकाव्यांबद्दल प्रशिक्षणाची माहिती घेतली. शैलेंद्र सांगतात, आम्ही शिकलो की पाण्याची गुणवत्ता कशी कसावी आणि मसस जे असतात वाढून मोती कसे बनवले जातात. बघा, हे सर्व खूप काळजीपूर्वक करण्याचे काम होते. ते प्रत्येक लहान सहान गोष्टी मोठ्या लक्षपूर्वक शिकत होते. त्यांना या कामाची कला आणि विज्ञान दोन्ही समजत होते. शैलेंद्रसाठी मोती सोन्यापेक्षा काही कमी नव्हते.
आणि यानंतर मात्र सुरुवात करा, शिकत राहा, यानंतर शिक्षणाचा वापर करा, असं जे आहे लक्षात येतं. ओडिशा येथून प्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर दोन्ही मित्र फॅक्टरीमध्ये काम करत राहिले आणि सोबतच त्यांनी आपली मोती शेतीची व्यवसाय सुरू केला. त्यांचा प्लॅन जे आहे सरळ होता. लहान प्रमाणात सुरुवात करा, शिकत राहा आणि जे शिकलात त्याचा वापर करा. सुरुवातीला शैलेंद्रच्या घरी 6 सिमेंट टँक बनवण्यात आले. प्रत्येक टँक 10 फूट लांबीचा आणि 10 फूट रुंद होता. तेथे त्यांना आपल्या शिंपल्या ठेवल्या. त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपयाची गुंतवणूक जी आहे सुरुवातीला केलेली होती. यात चांगल्या प्रतीच्या शिंपल्या खरेदी करण्याचा खर्चही समावेश होता. त्यांनी ओडिशा किनारी भागातून मागवल्या होत्या. त्यांनी खास करून सोनेरी तपकिरी रंगाच्या शिंपल्या निवडल्या, कारण त्यातून चांगले मोती मिळतात. फार्म म्हणजे सुरू केल्यानंतर एका वर्षात शैलेंद्र आणि राजेश जे आहेत आपल्या नोकऱ्या सोडल्या आणि विचारपूर्वक जोखीम उचलण्याचा निर्णय घेऊन पूर्णवेळ उद्योजक बनले. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 13 महिन्यानंतर मोती फार्म खूप चांगला चालला. मोतीची शेती ही त्यांची समज वाढल्याबरोबरच जे आहे व्यवसायाचा विस्तार करणे हे पुढील पाऊल होते. दोन्ही मित्रांनी आपल्या कामाचा आवाका वाढवला. त्यांनी अंदमान आणि निकोबार द्वीपसह दमण येथे नवीन फार्म उघडले, ज्यात 1 लाख शिंपल्या होत्या. अनोळखी वाटणारी त्यांची पावले मोठ्या व्यवसायाबद्दल त्यांच्या जयश्री पर्ल फार्मिंग या ब्रँड अंतर्गत त्यांचा टर्नओव्हर 1 कोटी रुपयांचा पोहोचला. ते अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातही मोती विकतात आणि शेती करतात. तर मित्रांनो, सामान्य शेतकरी जे आहेत असे स्वप्न बघू शकतात का? तर यावर शैलेश म्हणतात की प्रत्येक जणाला शेतीमध्ये काही ना काही स्वतःला वेगळेपण करता आलं पाहिजे. प्रत्येकाने पारंपरिक शेती सोडून शेतीमध्ये काहीतरी वेगळेपणा करता आले पाहिजे, जेणेकरून जे आहे शेतकऱ्यांचा दर्जा उंचावेल आणि वेगळेपणाने जे आहे त्यांचा आवाक वाढेल, उत्पन्नही वाढेल. कारण आपण पारंपरिक शेती करण्यामध्ये जास्त रस बाळगतो, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपण कधी फ्रूट्सची शेती केली पाहिजे, तर कधी जे आहे अशी वेगळी काहीतरी शेती केली पाहिजे, ज्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्यही मिळतं आणि वेगळेपणाही जपला जातो. पारंपरिक शेतीवर भारत जे आहे जास्त लक्ष देत असल्यामुळे आपल्याकडे विशेष प्रकारचे बदल जे आहे सारखे होत नसतात आणि यामुळे जे आहे आपला शेतकरी पारंपरिक शेती करून हवामानावर आणि इतर घटकावर डिपेंड असतो. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न कधी जास्त तर कधी कमी होऊन बॅलन्स राहतं. मात्र शेतकरी कधी जे आहे प्रत्येक वर्षी जास्त उत्पन्न पाडेल अशी हमखास गॅरंटी नसते. म्हणून वेगवेगळ्या शेतीचे प्रयोग जे आहे शेतकऱ्यांनी केले पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर मित्रांनो, हे होते शैलेंद्र आणि राजेश, जे दोघंही आज जे आहे कोट्यावधीचा टर्नओव्हर पाडतात. दोघांचाही टर्नओव्हर कोट्यावधीच्या पार गेलेला आहे. विशेष म्हणजे दोघांनी जे आहे स्वतःच्या कंपन्या सुरू केलेल्या आहेत. तर पारंपरिक शेतीवर न बसता काहीतरी वेगळेपणा, काहीतरी उद्योजक बनण्याच्या समोर जे आहे एक मार्ग निवडल्यामुळे त्यांच्या समोर जे आहे आता त्यांचं सुंदर आयुष्य लिहिलेलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचं जे आहे गुणवत्ता यशस्वी झाल्यामुळे त्यांचे जे मोती आहेत ते बाहेर देशात सुद्धा विकल्या जातात, जेणेकरून आपल्याही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीतरी प्रोत्साहन भेटावं, वेगळी काहीतरी शेती करावी, वेगवेगळे कोणते प्रयोग करून बघावे, जेणेकरून जे आहे कुठेतरी आपल्याला यश येऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच बातमीमध्ये.